आपल्या सगळ्यांनाच काजू आवडतो नाही का? कधी गोड पदार्थांमध्ये तर कधी नुसताच टाइमपास म्हणून. पण अहो, हा छोटासा गरगरीत काजू फक्त चवीपुरताच मर्यादित आहे असं वाटतंय का? आज आपण ह्याच काजूच्या चवीपलीकडे जाऊन त्याच्यात दडलेल्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया यात काय काय दडलंय. अनेकांसाठी हा प्रश्नच नाहीये. काजू म्हणजे चव, काजू म्हणजे कुरकुरीतपणा, संपला विषय. पण गंमत अशी आहे की या सामान्य विचाराच्या पलीकडे खूप काही आहे. खरं तर हा छोटासा दाणा म्हणजे आरोग्याचा एक खजिना आहे. कसं काय? अहो तेच तर आपल्याला पुढे बघायचंय. चला तर आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया थेट मनापासून. हो, अगदी अक्षरशः मनापासून. कारण काजूचा आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर इतका जबरदस्त परिणाम होतो की आश्चर्य वाटेल. ह्या सगळ्यामागे एक खास घटक आहे. नाव आहे ट्रिप्टोफॅन. आता हे नाव जर अवघड वाटेल, पण ह्याचं काम खूप सोपं आहे. हे एक नैसर्गिक अमिनो ॲसिड आहे जे आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचं एक फील गुड केमिकल तयार करायला मदत करतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे काजूमध्ये हे ट्रिप्टोफॅन भरपूर प्रमाणात असतं. आणि ही प्रक्रिया एकदम साधी सरळ आहे. बघा, आपण काजू खातो, आपल्या शरीराला त्यातून ट्रिप्टोफॅन मिळतं, मग आपला मेंदू जास्त सेरोटोनिन तयार करतो आणि आपला मूड आपोआप सुधारतो. आहे की नाही एक प्रकारे नैसर्गिक मूड बूस्टर? तर मुद्दा हा आहे की सेरोटोनिन वाढल्याने फक्त छान वाटत नाही, तर त्याचे आपल्याला थेट फायदे मिळतात. आपल्याला जो रोजचा स्ट्रेस असतो ना, तो कमी होतो. जी विनाकारण चिडचिड होते, ती शांत होते. इतकंच नाही, तर सौम्य नैराश्याच्या भावनेवर मात करायला सुद्धा यातून मदत मिळते. ठीक आहे, मनाचं तर झालं, पण शरीराचं काय? चला, आता मनाच्या आरोग्याकडून शरीराच्या बाह्य सौंदर्याकडे आणि ताकदीकडे वळूया. बघूया तरी काजू आपल्या डोळ्यांसाठी, त्वचेसाठी आणि स्नायूंसाठी काय करतो? बघा, काजूमध्ये कितीतरी वेगवेगळी पोषक तत्व आहेत. त्यातलं झेक्झॅन्थिन हे आपल्या डोळ्यांना हानिकारक किरणांपासून वाचवतं, म्हणजे एक प्रकारे डोळ्यांचा रक्षकच आहे. मग आहे तांबे म्हणजेच कॉपर, जे त्वचेला तरुण आणि घट्ट ठेवायला मदत करतं. आणि राहिले मॅग्नेशियम, अरे वा, हे तर स्नायूंना आराम देऊन थकवा कमी करतं आणि पेटके येण्यापासून पण वाचवतं. चला आता बाहेरून आत जाऊया, म्हणजे शरीराच्या आत काय चालतंय ते बघूया. काजू आपल्या शरीराची आतली संरक्षण प्रणाली म्हणजे आपली आतली ताकद कशी वाढवतो हे जाणून घेऊ. आणि ह्यामागचा खरा हिरो आहे झिंक. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी एकदम मजबूत ठेवण्यासाठी झिंक खूप महत्वाचं असतं. आणि चांगली गोष्ट ही आहे की आपल्याला हे झिंक काजूमधनं भरपूर मिळतं. बरं, मग हे झिंक नक्की करतं तरी काय? तर समजा काही इन्फेक्शन झालं तर आपलं शरीर त्याच्याशी जास्त ताकदीने लढतं. एखादी जखम झाली तर ती लवकर भरून येते. आणि हो, हवामान बदलल्यावर होणारे सर्दी खोकल्यासारखे आजार आहेत ना, त्यांपासूनही आपलं संरक्षण होतं. आणि आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट. काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलंय की नियमित काजू खाल्ल्याने पित्ताशयात खडे म्हणजे गॉलस्टोन्स होण्याचा धोकाही कमी होऊ शकतो. काजूमधले चांगले फॅट्स आणि इतर घटक कोलेस्ट्रॉल जमा व्हायला विरोध करतात. म्हणजे बघा, एका एवढ्याशा पदार्थात एका मोठ्या समस्येवरचा उपाय दडलेला आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की हा एवढासा दिसणारा काजू आपल्या आरोग्यासाठी केवढं मोठं काम करतो. चला तर मग एकदा पटकन बघूया की आपण काय काय पाहिलं. तर लक्षात काय ठेवायचं? काजू म्हणजे 1. नॅचरल मूड बूस्टर. 2. डोळे, त्वचा आणि स्नायू सगळ्यांसाठी फायदेशीर. 3. आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतो. आणि 4. गॉलस्टोनचा धोकाही कमी करतो. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न उरतोच. पुढच्या वेळी जेव्हा हातात काजू घ्याल तेव्हा फक्त त्याची चव आठवेल की त्यात दडलेले हे सगळे आरोग्यदायी फायदेसुद्धा? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?